मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी कविता 3 प्रभात। कविता 3 प्रभात या कवितेचे प्रसिद्ध मराठी कवी किशोर बळी। मी तुम्हाला यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे। पाकळ्या, पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। तसेच अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केले आहे। काही मालिका आणि चित्रपट यातून त्यांनी अभिनय केला आहे। तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्र सेवा दलांचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत। नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत। अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत। तर कवी आपल्याला काय सांगत आहे इथे, तर हे जे युग आहे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे आणि काहीतरी नवी करण्याची संधी, आपल्यातील कला दाखवण्याची संधी ही प्रभात म्हणजे सकाळ, पहाट आपल्यासाठी घेऊन आले आहे। हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात। प्रभात म्हणजे काय, तर सकाळ, पहाट। तेज म्हणजे प्रकाश, नभ म्हणजे आकाश। तर हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात। तर कवी आपल्याला असे सांगत आहे, हे जे युग आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे। म्हणजेच काय, तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे युग आहे, म्हणजे नवे युग आहे। आणि या नव्या युगाच्या नभात म्हणजे आकाशात ज्ञानाचे तेज पसरले आहे। तर नव्या युगाच्या नभात ज्ञानाचे तेज पसरले आहे। तर ज्ञानाचे तेज कुठे पसरले आहे, तर ज्ञानाचे तेज नभामध्ये पसरले आहे, नव्या युगाच्या नभामध्ये पसरले आहे। कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। प्रतिभा म्हणजे काय, तर नवनिर्मिती, आपल्यामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी। प्रभात म्हणजे सकाळ, पहाट। तर कवी असे सांगतात, तुम्हाला जेव्हा संधी मिळते तर कोणती, तर आपल्यात असलेली कला, आपल्यात असलेले टॅलेंट सादर करण्याची, दाखवण्याची, आपलं टॅलेंट दाखवण्याची, त्यामुळे प्रत्येकातील प्रतिभाशक्ती जागी होते। तुमच्यात असलेले प्रतिभा म्हणजे काय, तर तुमच्यात असलेले गुण, काहीतरी टॅलेंट दाखवण्याचं, जसं फॉर एक्झाम्पल नृत्य, चित्रकला किंवा एखाद्याला गाण्याची आवड असते, तर आपल्यामध्ये असलेली जी प्रतिभाशक्ती आहे, नवनिर्मितीची ही पहाट होत आहे। म्हणजेच आपल्यामध्ये असलेली कला बाहेर पडत आहे। क्षितिज म्हणजे काय, तर जिथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो त्या काल्पनिक रेषेला काय म्हटले आहे, क्षितिज। क्षितिज म्हणजे हॉरिझॉन। भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर। भव्य म्हणजे विशाल, पटांगण म्हणजे मोठे अंगण, मनोहर म्हणजे सुंदर, बाग म्हणजे बगीचा, आपुलकी म्हणजे प्रेम, स्नेह, निरंतर म्हणजे सतत, नेहमी। तर इथे काय सांगितलंय, भव्य पटांगण बाग मनोहर। भव्य म्हणजे मोठं, विशाल, पटांगण म्हणजे ग्राउंड म्हणतात, मैदान, तर बाग म्हणजे बगीचा आणि मनोहर म्हणजे सुंदर। तर कवी म्हणतात, हे जग कसे आहे, तर जग हे भव्य पटांगण आहे, खूप मोठे मैदान आहे। म्हणजेच काय, तर मुलांनो, तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या संधी तुम्हाला मिळणार आहे, तर हे असे भव्य पटांगण आहे। तसेच काय सांगितलं, फुलापाखरांचे जग सुंदर, हे जग फुलापाखरांचे सुंदर जग आहे आणि या सुंदर जगात आपुलकीचा सुवास पसरे
मनातून इथे निरंतर. तर काय सांगितलंय, या सुंदर जगात निरंतर म्हणजे नेहमी, सतत. कवी असे म्हणतात, सर्वांच्या मनात आपुलकीचा सुगंध पसरला आहे आणि या देशातील सर्वजण आपुलकीने वागतात. प्रत्येकाच्या मनात आपुलकीचा सुवास पसरला आहे. प्रत्येकाच्या मनात आपुलकी आहे, दया आहे आणि ती सुद्धा निरंतर सतत राहणार आहे. तर सुंदर जग कोणाचे आहे? तर सुंदर जग फुलापाखरांचे आहे. आणि दुसरा, पसरलेला सुवास कशाचा आहे? तर पसरलेला सुवास आपुलकीचा आहे. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. अमूल्य म्हणजे अनमोल आणि शिकवण म्हणजे उपदेश, शिक्षण. तर कवी म्हणतात की आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी गुरुजनांची म्हणजे शिक्षकांची अमूल्य शिकवण मुलांना मिळत आहे आणि यामुळे भारताच्या क्षितिजावरती विविध कलागुण असलेली नवीन पहाट उगवत आहे. गुरुजनांनी दिलेली शिकवण ही कशी शिकवण आमच्यासाठी अमूल्य आहे आणि त्या शिकवण्याची किंमत आम्हाला करता येणार नाही. अशा प्रकारे या नव्या कलागुणांनी भरलेल्या क्षितिजावरती एक सुंदर अशी अलौकिक पहाट उगवली आहे. या स्पर्धेच्या युगात आपल्या शिक्षकांचा बहुमोल वाटा आहे आणि तो देखील ते पण आपल्याला काय देतात? चांगले ज्ञान देतात. ते आपल्याला चांगले मार्गदर्शन देतात. आपल्यामध्ये असलेल्या कला ते जाणून घेतात आणि आपल्याला प्रोत्साहन करतात. गुरुजनांच्या बद्दल अमूल्य शिकवण या ठिकाणी आपल्याला इथे मिळत आहे. या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण कोणाची आहे? तर या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण गुरुजनांची आहे. आता कवी इथे आपल्याला काय सांगितलं आहे कवींनी? तर आपल्यामध्ये जे कलागुण आहेत त्यांना जास्त इथे वाव दिला जात आहे. तर कशामुळे दिला जातो? तर ज्ञानामुळे. आणि दुसरं काय सांगितलं? गुरुजनांनी जी शिकवण दिली आहे ती आपल्यासाठी कशी आहे? तर अमूल्य शिकवण आहे, त्याची किंमत करता येणार नाही. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. तन सदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसानसात, रगारगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. अस्तित्व म्हणजे काय? आपलं स्वत्व. तन म्हणजे शरीर, सुदृढ म्हणजे हेल्दी, विशाल म्हणजे मोठे, प्रगती म्हणजे भरभराट. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. तर व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशाळा आहे आणि या व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत आपल्या अस्तित्वाची म्हणजे फाउंडेशनची पायाभरणी होते. अस्तित्व म्हणजे काय? मुळातील भक्कमपणा. तर प्रयोगशाळा कोणाला म्हटले आहे इथे कवीने? तर जगाला म्हटले आहे. कवी असे म्हणतात, या जगाच्या प्रयोगशाळेत व्यक्तित्वाची म्हणजे पर्सनॅलिटीची जडणघडण होते. आपले अस्तित्व सुद्धा इथेच बनते. या विश्वात राहून आपलं काय होते? तर पुढे बघू. तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसानसात, रगारगात. कलागुणांच्या क्षितिजावरची ही प्रतिभेची प्रभात. तर कवी म्हणतात आपले तन. तन म्हणजे काय? तर शरीर. सुदृढ म्हणजे निरोगी, हेल्दी. विशाल म्हणजे मोठे. तर आपल्या मनात कोणाबद्दलचे हेवेदावे नाही आहेत, दुसऱ्यांबद्दल द्वेष नाही आहे, कोणत्याही वाईट गोष्टींचा विचार नाही आहे. तर असे आपले साफ व स्वच्छ मन बनते. म्हणजे तन सुदृढ आणि मन विशाल बनते. अशा या तत्वांची इथे काय होते? रुजवणूक होते. पायाभरणी कशाची आहे? तर पायाभरणी अस्तित्वाची आहे. प्रयोगशाळा कशाची आहे? तर प्रयोगशाळा व्यक्तित्वाची आहे.
नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. तर कवी म्हणतात आहे हे युग आहे तर विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपल्याला नवीन संधी मिळत आहे. त्यामुळे आपण नवीन स्वप्ने पाहणार आहोत आणि नवीन स्वप्ने पाहत असताना आपल्यामध्ये नवीन आशा निर्माण होणार आहेत आणि ही प्रगतीची नवी परिभाषा आहे. परिभाषा म्हणजे नवी व्याख्या. प्रगती म्हणजे प्रोग्रेस. तर अशा या वातावरणात परिश्रमाने आपल्या देशाला प्रगत बनवतात, उन्नत बनवतात. उन्नत म्हणजे विकसनशील. ही प्रगतीची नवीन परिभाषा आहे. कवी म्हणतात आजचे युग हे मानवतेचे युग आहे. धर्म, जात, भाषा इत्यादी भेद विसरून प्रगतीची वाटचाल करणार आहोत आणि भारताच्या क्षितिजावरती विविध कलागुण असलेली नवीन पहाट इथे उगवणार आहे. तर आपल्या मेहनतीने अभ्यासाने आपल्या देशाला उन्नत बनवायचे असेल तर भेदभाव मिटवून टाकायला हवेत. तरच माणुसकीचे हे नवे युग निर्माण होईल. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? उत्तर. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे. आ. कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? उत्तर. कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत तन सदृढ, मन विशाल हे गुण रुजतील. इ. प्रगतीची नवपरिभाषा कोणती? उत्तर. प्रगतीची नवी परिभाषा नवीन स्वप्ने नवीन आशा. प्रश्न दुसरा. गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. अ. सुंदर जग कोणाचे? तर सुंदर जग फुलापाखरांचे. आ. पसरणारा सुवास कशाचा? तर पसरणारा सुवास आपुलकीचा. इ. अमूल्य शिकवण कोणाची? अमूल्य शिकवण गुरुजनांची. इ. पायाभरणी कशाची? पायाभरणी अस्तित्वाची. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? उत्तर. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे. आ. कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? उत्तर. कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत तन सदृढ, मन विशाल हे गुण रुजतील. इ. प्रगतीची नवपरिभाषा कोणती? उत्तर. प्रगतीची नवी परिभाषा नवीन स्वप्ने नवीन आशा. प्रश्न दुसरा. गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. अ. सुंदर जग कोणाचे? तर सुंदर जग फुलापाखरांचे. आ. पसरणारा सुवास कशाचा? तर पसरणारा सुवास आपुलकीचा. इ. अमूल्य शिकवण कोणाची? अमूल्य शिकवण गुरुजनांची. इ. पायाभरणी कशाची? पायाभरणी अस्तित्वाची. प्रश्न तिसरा. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. अ. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली. कारण. पहिलं. सूर्योदय होऊन सकाळ झाली. 2. नवे युग उजाडले. 3. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. 4. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. उत्तर. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. आ. कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे. पहिलं. मानवाचे युग. 2. नव्या विचारांचे युग. 3. माणसाच्या प्रगतीचे युग. 4. भेदाभेद नसलेले युग. उत्तर. भेदाभेद नसलेले युग. प्रश्न चौथा. योग्य जोडा जुळवा. अ गट. पहिलं. नव्या युगाच्या नभात. 2. प्रतिभेची प्रभात. 3. पायाभरणी अस्तित्वाची. 4. व्यक्तित्वाची प्रयोगशाळा. ब गट. अ
व्यक्तित्वाची जडणघडण. आ. स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. इ. नवनिर्मितीची पहाट. इ. नव्या विचारांच्या क्षेत्रात. आन्सर. पहिलं, नव्या युगाच्या नभात, नव्या विचारांच्या क्षेत्रात. 2. प्रतिभेची पहाट, नवनिर्मितीची पहाट. 3. पायाभरणी अस्तित्वाची, स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. 4. व्यक्तित्वाची प्रयोगशाळा, व्यक्तित्वाची जडणघडण. प्रश्न तिसरा, कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. अ. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली. कारण: पहिलं, सूर्योदय होऊन सकाळ झाली. 2. नवे युग उजाडले. 3. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. 4. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. उत्तर: ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. आ. कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे: पहिलं, मानवाचे युग. 2. नव्या विचारांचे युग. 3. माणसाच्या प्रगतीचे युग. 4. भेदाभेद नसलेले युग. उत्तर: भेदाभेद नसलेले युग. प्रश्न चौथा, योग्य जोडा जुळवा. अ गट. पहिलं, नव्या युगाच्या नभात. 2. प्रतिभेची प्रभात. 3. पायाभरणी अस्तित्वाची. 4. व्यक्तित्वाची प्रयोगशाळा. ब गट. अ. व्यक्तित्वाची जडणघडण. आ. स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. इ. नवनिर्मितीची पहाट. इ. नव्या विचारांच्या क्षेत्रात. आन्सर. पहिलं, नव्या युगाच्या नभात, नव्या विचारांच्या क्षेत्रात. 2. प्रतिभेची पहाट, नवनिर्मितीची पहाट. 3. पायाभरणी अस्तित्वाची, स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. 4. व्यक्तित्वाची प्रयोगशाळा, व्यक्तित्वाची जडणघडण. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com.